अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 15वा. या 15व्या अध्यायामध्ये श्री शंकराचार्यांचे अवतार वर्णन केलेले आहे. तसेच शिवमहात्म्य सांगितले आहे. या अध्यायामध्ये श्री शिवलीलामृत या ग्रंथामधून कोणता नीतिबोध घ्यावा तो वर्णन केलेला आहे. श्री शिवलीलामृत अध्याय 15वा. श्री शंकराचार्य अवतार शिवमहात्म्य नीतिबोध. प्रस्तुत 15वा अध्याय श्री शिवलीलामृतकार श्रीधर स्वामींनीच लिहिलेला आहे की नाही याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. त्यातील वर्णनही पुराणबाह्य आहे. म्हणून श्री शिवलीलामृताचे पारायण करताना अनुक्रमे पहिल्या 14 अध्यायांचाच समावेश करणे योग्य होईल असे आम्हाला वाटते. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गंगाधरा त्रिशूळपाणी पंचवक्त्रा अर्धनारी नटेश्वरा श्री शंकरा नीलकंठा भस्मोद्दूलना त्रिनयना कर्पूर गौर नागभूषणा जगास्य जनका गौरी रमणा भक्तवत्सला दयानिधे. तू आदि मध्यांतरहित अज अव्यय मायातीत विश्वव्यापक विश्वनाथ विश्वंभर जगदुद्धर. तू नामगुणातीत असून स्वेच्छे मायसी आश्रयून नाना रूप नाना नामभिधान क्रीडार्थ होसी सर्वेशा. सत्वरजतमग हे गुणत्रय तुची नटलासी निसंशय स्थिरचरात्मक भूतमय त्वद्रूपचे आहे बा. तू ब्रह्मांडा आदि कारण विश्वसूत्र तवा अधीन जैसे हलविसी स्वेच्छे करून तैसे संपूर्ण नाचत. तुझी इच्छे वाचुनी काहीच नोहे जीवाचेनी ऐसे जाणोनी अंतःकरणी तुझ शरण रिगती जे. तया भक्तांसी तू शंकर पूर्ण काम करोनी साचार भवाब्दीतुनी नेऊनी पार स्वपदी स्थिर स्थापिसी. ऐसा तुझा अद्भुत महिमा नकळे त्याची कवना सीमा. म्हणो केवळ परब्रह्मा शरण आलो असे पा तरी दयाब्दे मज पामरा न्यावे भवाब्दी पैलधारा. तुझ वाचून कोण दातारा अनाथासी उद्धरील असो आता बहुविनवनी आधी पूर्वी मनाची धनी त्वद्गुण प्राकृतवाणी की जे ऐसी असे जी. तुझी कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ वेदव्यासे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडी कथिले जे. परी माझ्या मनाची तृप्ती जाहली नाही बा पशुपती म्हणून अनेक हृदय स्फूर्ती देऊनी कथा वर्णविपा. तू शंकर होता प्रसन्न हाता येतात सर्व त्रिभुवन महाराज तू भक्ता लागून वर प्रदाने तोषविसी. तुझ श्री शंकरा समान वरदाना शक्त नसे कोण तुझे देखोनी उदारपण ब्रह्मा विष्णू ही लाजती. काय वर्णावी उदारता प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता देऊनिया रावण भक्ता आत्मलिंग ओपिलेसी. तेवीस दैत्येंद्र त्रिपुर तारक आणि भस्मासूर इत्यादी स्वभक्ता लागी अपार अनिवार्य वर दिल्लेसी. तू अत्यंत भोळा भगवान कपटेही करिता तव सेवन देऊनी इच्छित वरदान आनंद विसी सेवका. असो ऐका श्रोते सर्व ऐसा करिता म्या शिवस्तव हृदय प्रगटोनी दयार्णव स्फूर्ती देतो उत्तम. अरे या कलयुगा माझारी पाखंडी मातोनी पृथ्वीवरी श्रुती स्मृती पुराणोक्त सारी कर्मे बुडविते जाहले. जैन मत ते आगळे सर्व भूमंडळी पसरले तेने योगे वर्ण सगळे बोलवणी गेले साचार. ते देखोनी म्या सत्वर तन्मत खंडना लागी भुवर. शंकर नामे अतिसुंदर जो अवतार धरी येला ते माझे अद्भुत चरित्र आधुनिकांसी नकळे पवित्र. तरी तू प्राकृत भाषे विचित्र वर्णन करी श्रीधरा. ऐसी शिवे केली प्रेरणा म्हणून पुराणार्थ विवरणा एकीकडे ठेवूनी जाना जगत गुरुचरित्र वर्णितो. तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध राहा हो श्रवणार्थ. जगत गुरुकथा ऐकता समजता पाप पर्वत भंगती कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने जी महादादिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचिली. येच्या कल्याण लागून सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग्यजु साम अथर्ववर्ण हे चार वेद जाहले. परी त्या वेदांचे अर्थ राशी स्पष्ट न होत सर्वांसी. म्हणून परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला. मग तो स्पष्ट वावया लागुनी पाणिने आदी रूपे अवतरुनी
व्याकरणादी षटशास्त्रे जनी करिता जाहला परमात्मा, आणि मनवादिक स्मृती करिता झाला तो विशंती. तद्भ्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले. पुढे कलियुग होत प्राप्त, भूमंडळी मानव समस्त अल्पायू मंदमती अत्यंत असे जाण होतील. आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ, म्हणून त्याचा मानव सकळ अभ्यास नव्हे कदापि. तेने हे सर्व अति अज्ञानी आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊन जन्ममरणादी तीव्र दुःखांनी तडफडतील निश्चय. ऐसे पूर्वी नारायणे जाणून मग दयार्द्रपणे कलिजनांच्या उद्धारा करणे व्यासावतार धरी येला. आणि त्या व्यासरूपे चांग चारी वेदांचे करुणी विभाग, वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचियेले. आणि विष्णू शिव नारद पद्म मार्कंडेय भागवत ब्रह्म अग्नी भविष्य वराह कूर्म मत्स्यलिंग ब्रह्म वैवर्त स्कंद वामन गरुड तेवेची 18वे ब्रह्मांड, ऐसी अष्टादश पुराणे प्रचंड लोकोद्धरार्थ रचियेली. मग मेदिनी ऐकेक ब्राह्मण व्यासकृत विभागातून यथामती ऐकेक भागा लागून अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परिपुढे कलीच्या योगे करून संकट दारुण पातले. वेदशास्त्र पुराणे निंदुनी तयांच्या दूरची त्याग करुनी पाखंड बौद्ध मते निषिदिनी वर्तू लागले सकळीक. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि शंकर या सर्व जातींचे नारी नर अधर्मी वर्तू लागले. सकळ मेदिनी वरुती बौद्ध धर्म पसरला अति. देवग्राम देवतांप्रती ब्रह्मू लागले जैन शास्त्रे. वेदशास्त्रे पुराणे समस्त अनुदिनी चालली लोपत. श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ बहुतेक पै लोपले. अहो श्रुते तुम्ही कराल प्रश्न ऐसे व्हावया काय कारण. तरी मंडन मिश्र नामे करून एक जैन उद्भवला. तो केवळ बुद्धीचा सागर देवगुरुपरी वक्ता चतुर. जयाच्या विद्येची साचार सरी न पावे शुकही. तेने स्वये अति दारुण करून अपे अनुष्ठान. सरस्वती आणि कृशान प्रसन्न करून घेतले. अग्नी माझे हवन करुणी कल्पिले काढी कुंडातुनी. याचक जनाची इच्छा जनी तृप्त करावी सर्वदा. जैसा पूर्वीचा रावण सूत महाक्रमी इंद्रजित हवन करुणी अश्वांसहित रथ काढिता जाहला. तैसा तो मंडन मिश्र अय्या अग्नित हवन करुनिया. त्यातूनही पितांबराधिक वस्तूया काढितसे यथेच्छ. विद्या पाहता अतिप्रबळ हुंकारी सूर्यासी उभा करील. अत्युद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाचेन वदवे. शास्त्री पुराणिक पंडित अय्याचा मानित धाक बहुत. वादविवाद करिता समस्त खंडित होते तक्षणी. स्वये नवी शास्त्रे करुणी पंडिता जिंकित याचेनी. कोणी न टिकती सभास्थानी मुखागवसनी घालित. मोठमोठे पंडित सगळे वादविवाद करिता थकले. सकल सृष्टी ते जिंकिले आपुल्या शास्त्री अय्याने. श्रुती स्मृत्युक्त सद्धर्म मार्ग अधर्म ऐसे दावनी सवेग. आपली शास्त्रे सर्वत्र सांग स्थापन केली दुष्टाने. आणि चारी वर्ण 18 याती यांच्या मती भ्रष्ट होणे अति. ग्रामदैवते आपुल्या हाती आपल्या शास्त्रे स्थापिली. पूर्वशास्त्रे पडली एकीकडे जैने स्वशास्त्र केले उघडे. तया याच्या सामर्थ्यापुढे चकित झाले सर्वही. आणि आमुचा धर्म नाही उत्तम जैन धर्म हा बहुसुगम. ऐसे म्हणून सर्वजन परम अंतरी खिन्न जाहले. मग वेदशास्त्र पुराणे सोज्वळ यासी टाकून तात्काळ. चारी वर्ण 18 याती सकळ चालू लागले जैन धर्म. अहो त्या मंडन मिश्रा लागून असे सरस्वती सुप्रसन्न. म्हणून त्याच्या जीवाग्री बैसोन बोलिल्या वचना सत्य करी. आणि सदा होऊन अंकित तया याच्या घरी राबत. मद्यपान करून सतत अनाचार वाढवितो. नित्य प्रातःकाळी उठून मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा. ऐसा तो अय्या त्रिकाल जाना सरस्वतीच्या करुणी पूजना. प्रसाद म्हणून मद्यपाना करीतसे यथेच्छ. नाही आचार ना विचार कर्मभ्रष्ट पाखंडी थोर. आपुला शास्त्र धर्म साचार सर्वस्थळी स्थापितसे. सर्वजनांशी शिष्य करून स्वयतयांचा गुरु होऊन. श्रुती स्मृत्युक्त धर्म संपूर्ण आचरणेदी कवनासी. ऐसा अनर्थ करिता फार भूमीसे होऊन अतिभार. रात्रंदिवस ती अनिवार दुःखाश्रू टाकू लागली.
देव ब्राह्मण साधू संत दुःखे पोळती अहोरात्र. काही काळे हे वृत्त समस्त श्रुत जाहले शंकरासी. तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपविष्ट होऊनी म्हणे सर्व कर्म मार्ग बुडवून वर्तती की जैन धर्मे. सकळी भूमंडळावर जैन धर्माचा झाला की प्रसार. तरी आता मी अवतरुणी शंकर जैन धर्मा उच्चेदितो. ऐसे कोपे बोलोनी शिव जो अनाथ अनाथ कृपार्णव. पुराण पुरुष महादेव भाललोचन जगदात्मा. जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासुर वरदायक. त्रिशूळ पाणी मदनांतक चंद्रशेखर उमापती. तेने तात्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र. तेथे विप्रकुळा माझी सत्वर घेतला अवतार नररूपे. तेव्हा समुद्र वसने लागून परमानंद झाला असे पूर्ण. दश दिशांतरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षले. मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ. वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तक्षणी. ऐसी शुभचिन्हे अपार होऊ लागली पृथ्वीवर. मुनी जाणून समाचार निर्मळ क्षेत्री पातले. आणि जाऊन या विप्रसदनी बालजातक वर्तवून. शंकराचार्य ऐसे तक्षणी नाम ठेविते जाहले. आता या नामासी काय कारण तरी श म्हणजे सुकल्याण. कृत धातूचा अर्थ कारण आणि आचार्य म्हणजे सद्गुरू. ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ आणि हा सदुपदेश यथार्थ. सर्व लोकांचे कल्याण सतत करणारा असे निश्चय. अथवा शंकर छेदावया अवतरला असे मनोनिया. शंकराचार्य ऐसे तया नाम ठेविते जाहले. असो ऐसा तो छेदावया कर्पूर गौर वैदिक मार्ग स्थापावया. सत्वर शंकराचार्य नामे भूवर निर्मळ क्षेत्री अवतरला. पुढे झाले उपनयन सकळ विद्या अभ्यासून. अल्पवयातची संन्यास ग्रहण करिता झाला मातृआज्ञे. मग सवे घेऊन शिष्यमंडळी तीर्थयात्रा अर्थभूमंडळी. फिरता जैनमताची आगळी प्रवृत्ती देखील सर्वत्र. देशोदेशींचे निखिल जन शंकराचार्यांचा करीती अपमान. सकळ जनांचे लागले ध्यान जैनशास्त्राकडे पा. असो ऐसे फिरता मेदिनीसी आचार्य पातले कोल्हापुरासी. मग शिष्यांसहित एक दिवशी ग्रामात चालिले भिक्षार्थ. घरोघरी भिक्षा याचित येऊन कांसाराच्या आळींत. त्याजवळी भिक्षा मागत तो हसू लागले जैनते. आणि म्हणे ती भिक्षा कैची येत कांच रस आहे कडईत. पाहिजे तरी हा समस्त भिक्षे लागी समर्पितो. ते स्वामी म्हणे ती कासारांप्रती तुमची आहे जैन याती. तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती कांच रसची आम्हा द्या. ऐसे त्याप्रती सांगुनी स्वामी म्हणती शिष्यां लागुनी. तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करुनी कांच रस प्राशीचे. ऐसे स्वामीचे ऐकून वचन विहोणी सकळ शिष्यजन. म्हणती वाचलो तरी या समन बहुत गुरु संपादू. हा प्रत्यक्ष तप्त कांच रस स्पर्शता मृत्यू येईल आम्हास. ज्याचे त्यानेची घ्यावे विष आम्हान लगे सेवाही. ऐसे बोलून शिष्यजन पळू लागले सर्व तेथून. मग स्वामी स्वय ओंजळ करून म्हणती ओता कांच रस. अहो पुरी समुद्र मंथन काळी कालकुट विष ज्वाळामाळी. प्रकटला येऊन त्याजवळी स्वय प्राशिता झाला तो. तोची तो शंकराचार्य भगवान. त्यासी काय कांच रस कठीण कल्पांतीच्या कृशानु लागून गिळी रक्षा जान क्षणार्धे. असो मग ते दुष्ट कासार तो तप्त कांच रस प्रखर. आचार्याच्या ओंजळीत सत्वर होती ते झाले भिक्षेसी. जया रसाचा बिंदू तत्वता भूमीवरी पडला असता. जळून जाईल भूमी समस्त ऐसा तप्त अत्यंत. परी तो जगद्गुरु भगवान अति शीतल मधुर जीवन. प्यावे तैसे त्या रसा तक्षण प्राशिता झाला साचार. ऐसे त्याचे पाहून साहस कासाराचे दचकले मानस. म्हणती हा पै पुराण पुरुष धर्मस्थापनार्थ अवतरला. अहो पाहता ज्या रसाप्रती आमुचे नेत्र गरगरा फिरती. तो रस प्याला स्वय निघुती धन्य मूर्ती शंकराचार्य. ऐसे सर्व कासारी बोलून घट्ट धरिले स्वामीचे चरण. मग शंकराचार्य येथून जैन ग्रामासी पातले. आणि स्वकीय शिष्यमुखेसी निरोपिले मंडन मिश्रासी. की तुम्ही भेटून आम्हासी शास्त्रविवाद कीजिये. वादी स्वमत शास्त्र वैभवे आम्हाला गीत्वा जिंकावे. अथवा आम्ही पराभवावे सद्धर्मशास्त्रे तुम्हासी. ऐसा शंकराचार्यांचा निरोप ऐकोनी तो महागर्वकूप. मंडन मिश्र आगळे अमूप बोलता झाला अभिमाने. अरे आजपर्यंत बहुपंडित वादार्थ आले मी म्हणत. परी ते म्या जिंकले समस्त आमुच्या जैन शास्त्रेसी. आता येऊन संन्यासी सांगोन पाठवितो आम्हासी. तरी मी आजी जिंकीन यासी सरस्वतीचे प्रसादे. ऐसे गर्वे बोलत वचन सरस्वतीचे करुणी ध्यान. तो मंडन मिश्र जगद्गुरु लागून जाऊन भेटला तात्काळ.
ते दोघेही तेजस्वी महापुरुष, केवळ जैसे चंद्र चढांश, दोघांचेही पराक्रम विशेष, समसमान निर्धारे. दोघेही बोलते एकमेकांशी, सभा करावी आजीचे दिवसी. वेदशास्त्राची स्वमुखेसी चर्चा व्हावी सविस्तर. पूर्व पक्ष उत्तर पक्ष करून अर्थ विवरावा संपूर्ण. ज्यासी अर्थ न होय पूर्ण, तयाचे शास्त्र मिथ्यापय. आणि जो पराजय पावेल, तद्धर्म विद्वंसुनी सकळ. ग्रंथही तयाचे तात्काळ, बुडवून या टाकावे. ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलुनी, बैसले मध्ये पडदा लावूनी. सर्व जातीचे लोक तक्षणी, सभे लागूनी पातील. तो मंडन मिश्रे पडद्या आत, शंकराचार्यांसी न कळत. मध्य गट ठेवूनी तयात, सरस्वती स्थापुनी पूजिली. ते त्या मध्याच्या घटातुनी, सरस्वती बोले अय्या लागुनी. आता मी शंकराचार्यांसी झनी, शास्त्रमते विद्वंसी ते. तू माझ्या मागे बैसून, चमत्कार पाहे संपूर्ण. मी तुझा आहे सुप्रसन्न, वचन सत्य करीन तुझे. ऐसी प्रकारे सुंदर, सरस्वतीचा ऐकुनी वर. तो महपंडित मंडन मिश्र, समाधान पावला. मग पडद्यातून शंकराचार्यासी बोले वचन. कोणता वेद आरंभून, अर्थ करू सांग पा. ते शंकराचार्य बोलत, चारी वेद करी समाप्त. जे जे मी पुसीन यथार्थ, ते मजसी सांगावे. ठाई ठाईचे अर्थ पुसेन, त्यांचे करावे समाधान. न सांगता पदवीपासून, भ्रष्ट करीन क्षण मात्रे. मग त्याच आचार्य भाषिता, मान्य करुनी तो तत्वता. सरस्वतीसी म्हणे हे माता, बोले आता सत्वरी. ते शंकराचार्यांप्रती बोलू लागले सरस्वती. परी शंकराचार्यांच्या चित्ती, जैन बोलतो ऐसेच. म्हणून आचार्य बोलले, अय्या ऋग्वेदारंभी ये वेळे. तव सरस्वतीने मुख काढिले, गटातून बाहेरी. प्रथम ऋग्वेद सृचांसहित, सरस्वती चालली बोलत. ठाई ठाई आचार्य पुसत, अर्थ कुठे ते धवा. परी ज्याच्या मुखापासून, चारी वेद झाले उत्पन्न. त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न, न अडखळे कोठेची. शंकराचार्य जे जे पुसत, त्याचे तक्षणी ती उत्तर देत. असो ऐसा ऋग्वेद समस्त, समाप्त जाना जाहला. परी सरस्वती म्हणते वेद, हा आचारी नेनोनी भेद. आता बोले रे यजुर्वेद, ऐसे अय्यासी सांगितले. ते स्वामीचे ऐकुनी भाषित, सरस्वती पडद्या आत. यजुर्वेदा लागी त्वरित, आरंभिती जाहली. अस्खलित शब्द उमटती, शंकराचार्य अर्थ पुसती. परी कुशलत्वेती सरस्वती, करी समाधान तात्काळ. आचार्यांचा न चाले उपाव, कोठेच न होय पाडाव. मग एकांतरी एक उपाव, त्याचा त्यांनी योजिला. पूर्वी ऋग्वेद जाहला, आता यजुर्वेद असे चालला. तरी यासी ऋग्वेदातील भला, पुनरपी प्रश्न करावा. ऐसा करून या निश्चय, अय्यासी बोलती आचार्य. अरे तू सांप्रत निसंशय, यजुर्वेद बोलतोसी. परी ऋग्वेदा माझी देख, शंका राहिले असे एक. ती ऋचा बोलुनी सम्यक, अर्थ सांगे पुनरपी. ऐशी स्वामींच्या प्रश्नाला, ऐकुनी स्तब्धली ब्रह्मबाळा. पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला, परितिसी त्याचा आठव नसे. अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग, की वेदशास्त्र पुराणे सांग. आरंभापासून स्पष्ट सवेग, संपूर्ण ही म्हणे पा. परी पुढे पुढे म्हणत असता, मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था. तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा, स्मरत नसे काहीच. म्हणून अंतरी गडबडोन, स्तब्ध होतसे तक्षण. हे तियेचे वर्म कठीण, ठाऊक नसे कोणासी. परी शंकराचार्य चतुर, अंतरी करीत विचार. ऐसे वेद सार्थ साचार, ब्रह्मांडी कोण बोलणार. ब्रह्मा आणि सरस्वती, ही मात्र बोलतील निश्चिती. या दोघा वाचुनी जगती, नसे कोणी समर्थ. याच्या बापाचेने, ऐसे नोहे वेद बोलणे. मग या क्षुल्लक पामराचेने, कोठोनी या बोलवेल. तरी येथे काहीतरी कपट आहे निर्धारी. ऐसे जाणून या अंतरी, अय्या लागी बोलत. अरे आता उगा का राहिलासी, मम प्रश्नासी कानोत्तरीसी. तो अय्या गडबडून मानसी, मने अनर्थ ओढवला. 2-4 वेळा स्वामींनी प्रश्निले असे अय्या लागुनी. परी तो अत्यंत भय पावोनी, काहीच वाणी बोलेना. मग शंकराचार्य उठवून, पाहती पडदा उघडून. तो तेथे मध्य घटांतून, मुख बाहेर आले असे. ते पाहताही सरस्वती होय, ऐसा अंतरी करून निश्चय. ते जगद्गुरु शंकराचार्य, कोपे संतप्त जाहले. मग सकळ पडदे फाडून, शिरी घातला दंड दारून. तेने तो मध्यगट फुटवून चूर्ण.
तक्षण जाहला आणि म्हणती हे दुराचारिणी जैन लागी प्रसन्न होऊनी वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळीनी करीतेस तुझे न पाहावे जारिनी मुख ज्याच्या पोटी जन्मलीस देख त्या ब्रह्म्यासीच तू निशंक अंगभोग देसी निर्लज्जे ऐसी तू महापापिनी या जैनासी वश होऊनी जैन शास्त्रे स्थापावया लागुनी सर्वदारत झालीस या दुष्ट पाखंड मतासी आश्रय देऊनी अहर्निशी 18 याती 4 वर्णांची एकंकार केलास जैनी झाले लोक समग्र हा तुची केलासी वर्णसंकर वेदशास्त्रे पुराणे परिकर एकीकडे राहिली या जैनाची शास्त्रे संपूर्ण तू त्यांचा निर्धरुणी अभिमान जैन मत प्रकटवून लोका पाखंड घातलेस तुझ्या आश्रय या दुष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्रामदैवते स्थापून या स्वकीय हस्ते भ्रष्ट केली सर्वही ऐसा तुझ्या योगे सगळा अत्यनर्थ ओढावला तो म्या कैलासी ऐकियला म्हणून घेतला अवतारा तू अनाचार केलासी अत्यंत तरी सदा नाहे नीचमुखात अत्यजाधिकांच्या गृही सतत वास हो मम शापे ऐसी रीती सरस्वती प्रीती शंकर स्वामी शाप देती मग ती कोपोनी सरस्वती स्वामी प्रती बोलत तू तो धर्म स्थापावयासी साक्षात शंकर अवतरलासी तरी तुझा देह किकट देशी पडेल जान मध्वचने ऐसे स्वामींची शापून सरस्वती गुप्त झाली तक्षण मग स्वामींचे धरुणी चरण मंडन मिश्र लोळ परी शंकराचार्य तक्षणी जैनशास्त्रांच्या मोठा बांधुनी अति अगाध समुद्र जीवनी नेऊनिया बुडविल्या त्यातून एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष म्हणून त्या मात्र ग्रंथास शंकराचार्य रक्षिले असो ऐसे जैनशास्त्रांसी विद्वंसुनिया क्षणार्धेसी मग जवळपास ऋणी जनांसी स्वामी तयासी बोलत अहो ही ग्रामदैवते समस्त आहेत खरी जैन स्थापित परी त्या ते तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे जैने स्थापिले म्हणून संशय काही न धरावा मनी आपला धर्म आपणा लागुनी देवापाशी काय असे ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा या देखा स्वामी चरणी स्वकीय मस्तका ठेवून आवनवित म्हणे स्वामी जैन मत संपूर्ण तुम्ही टाकिले उच्छेदून परी कृपे जैनाचे अभिधान किंचित तरी रक्षावे ऐसी ऐकता दीनवाणी कृपा उपजोनी स्वामींच्या मनी ग्रामदेवतांच्या सानिध्यानी जैनाचा धोंडा स्थापिला जेथे जेथे ग्रामदैवत तेथे जैनाचा धोंडा वसत ग्रामदेवता संगे त्या प्रतिदिनी पूजिती असो मग स्वामी तेजोराशी अज्ञापिती सकळ जनांसी की आपल्या जाती धर्मेसी पूर्वीप्रमाणे वर्तावे जरी अधर्मे वर्ताल कोणी तरी दंडी नयसे बोलूने वेदशास्त्र पुराणे तक्षणी प्रकट केली साचार मग सकळ ही ब्राह्मण करू लागले वेदशास्त्राध्ययन आणि अन्यजनही संपूर्ण वर्तू लागले स्वधर्मे ऐसे शंकराचार्य दयाळे आपल्या उत्तम बुद्धिबळ जैनाचे पाखंड मत आगळे विध्वंसले सर्वाही श्रुती स्मृत्युक्त धर्म परिकर सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर तेवीच अद्वैताचा साचार मार्ग सर्वांची दाविला एवं महाराज शंकर भक्तवत्सल कर्पूरगौर अवतरोनी या भूमीवर भूभार हरिता जाहला अहो शंकराची लीला अगाध जो भक्तवत्सल स्वानंद कंद सेवका तारुनिया विशद निजपदासी नेतसे काय वर्णावे त्याचे चरित जे दिन अनाथ सद्भक्त शिवपंचाक्षरी षडाक्षरी जपत तया तारीत प्रसादे दाशार्ह राव आणि कलावती बहुला विदुर पापमती तीही शिवपंचाक्षरी जपता निघुती अक्षय गती पावली शबर केवळ निषाद शिवकृपे तरला हे प्रसिद्ध भस्म होऊन या तद्भार्या शुद्ध पुनरपी देहे प्रकटली श्री शिवयोगी याने सुमती भद्रायुकारणे शिवकवचाच्या उपदेशाने पावन केले साचार मैत्रीच्या उपदेशे करुनी शिवव्रत आचरता सीमंतिनी यमुनेत पती बुडाला असोनी आला वाचोनी शिवकृपे पराशर ऋषीने आपण रुद्राभिषेके करून राजपुत्राचा मृत्यू टाळून तयासी राज्य स्थापिले ऐसे शिवकवच रुद्र षडक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्धारक आहेत पवित्र परी अभक्ता कार्यते जरी गर्ग मुनी सारिखे सद्गुरु दाशार्ह राय परी शिष्य तोरू भाविक असतील जरी उद्धारू होईल जान निश्चय जरी भद्रायू समशिष्य जन शिवयोगी या परी गुरु सुजान तरी प्रत्यक्ष शिव प्रकोटोन
स्नेईल शिष्या कैलासी, कलियुगा माझी गुरु महंत, एक अडक्याची तीन मिळत, परी सद्गुरु सम अत्यद्भुत, सामर्थ्य तेथे कैचा पे. द्रव्याची इच्छा धरुनी मनी, केवळ शिष्यजनांशी बोधुनी, मंत्र तंत्र फुंकोनी कानी, व्यर्थ साधना लाविती, शिष्यही अभाविक दुर्जन, गुरुची पाहती सदा न्यून, म्हणून दोघा नरक दारुण, प्राप्त होय शेवटी. आताचे गुरु शिष्य सकळीक, केवळ द्रव्याचे गिराईक, दाशार्हदी का परी तो एक शिष्य, न दिसे कलियुगी. सद्गुरु तो शिष्याचा धना, नरका समान मानिती जना, सच्चित तनु मना धना, अर्पितात गुरुपायी, म्हणून तरले हे दाशार्हदिक, ना तरी तेच मंत्र सकळीक. परी हे आताचे जनमूर्ख, द्रव्य लोभे भुलले पै. अहो कृतयुगा माझी पाहता, अस्थिगत प्राण होता, जेव्हा अस्थि पडती सर्वथा, तेव्हा प्राण जातसे, म्हणून तोपर्यंत साधन करीत बैसते असत्य अरण्य जाऊन. त्रेतायुगी ते चर्मगत प्राण, चर्म झडता मृत्यू होय, द्वापारी प्राण नरीगत, नाही सुखती तो वाचत. ऐसे पूर्वी आयुष्य बहुत होते सकळ मानवा, आणि लक्ष आयुत सहस्त्र वर्षे, ऐसी तेव्हा होती आयुष्ये, म्हणून सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत, आणि ऐसे तप करीत, की जेणे अंगी वारुळे वाढत, मग प्रसन्न होऊनी भगवंत आपल्या नेतपदासी. आता तो अन्नमय प्राण, अन्नाविना सत्वर मरण, आणि आयुष्य तेही अपूर्ण, नो हे साधन काहीच, देहाचा नाही भरवसा, कोण दिवस येईल कैसा, म्हणून साक्षात जगदीशा अंतरी उद्भवली, आणि औट घटिकांत पूर्ण, परमेश्वर प्राप्ती होऊन मोक्षाशी जावं उद्धारण. ऐसा मार्ग काढिला, तो मार्ग म्हणता कवन, तरी सद्गुरुसी जावे शरण, यावी न मोक्ष लाभा लागून, इतर साधन नसेची. आता सद्गुरु तो कैसा असावा, सदा आनंद तन्मनी वसावा, वामदेव गर्ग शुक किंवा पराशरा परी साचा, शिष्य यासावे भाविक, गुरुची मानवा ईश्वर एक. ऐसे घडत आहे सकळीक, जंतरतील कलियुगी. श्रीधर म्हणे तो श्रोत्यांसी, ज्या मंत्री तरले महाऋषी, तेच हे मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा. ज्या मंत्रे भद्राय उतरला, जेणे दाशार्हरा उद्धारला, आणि जो मंत्र सुमती राणीला, शिवयोगी येतिदला असे. ज्या मंत्रे बहुला उद्धरली, विदुर पावला शिवपद कमळी, आणि भ्रातारा सहित तरली, श्रीमंतीने ज्या मंत्रे, तेची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र, मृत्युंजय शिवकवच पवित्र, इत्यादी सकळी मंत्र या ग्रंथात कथिले. परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी, त्याची मंत्र असता निर्धारी, ती सांप्रत पूर्वीच्या परी, कान उद्धारती जन हे, तरी जपकर्त्याचे मन शुद्ध असेल तरी तक्षण, पूर्वीप्रमाणे तयासी गुण, येईल जाना निश्चय. या लागे विशुद्ध भावेसी, जपावी या शिवमंत्रासी, आणि सर्वांनी हे अहर्निशी, शिवलीलामृतासी ऐकिजे. आपल्या प्रपंच लागुनी, सावध जैसे निशिदिनी, तैसे जरी शिवस्मरणी, तरी मग उने कायसे. कलियुगाच्या जनाकाराने, शंकराचार्य या अभिधाने, अवतार घेऊन या शिवाने, जैन मत बुडविले. ऐसा सद्धर्म प्रतिपालक, जो शंभू अपर्ण नायक, तयाचे स्मरण करिता सकळीक, भय निरस पै. आपल्या कार्यात रात्रंदिन, गुंतले असती जे का जन, ते अभागी आयुष्य सर्वन, पावती निधन अकस्मात. जे कित्येक प्रपंची गुंतले, शिवध्यान करू विसरले, जन्मासी आले तैसेची गेले, ते जन्मले मेले सारखेच. जे जन्मोनी काही करीत नाही, ते शेवटी जाऊन यमाचे गेही, तेथे पडोनी नरक डोही, अनेक भोग भोगिती, आणि पुनरपी नाना योनीत, जन्मोनी अनंत दुःखे भोगित. एवं संस्कृतीच्या आवर्तांत उचकळत सर्वदा, म्हणून सांगतो सर्वा लागून, शिवचरणी भाव धरून, करिता शिवलीलामृतपान, जन्म मरण खंडेल. शिवस्मरण करत्या जनांशी, शिवनेतो मोक्षपदासी, ब्राह्मणादी सर्व जातींसी, शिवस्मरण तारक. परिब्राह्मण आपल्या कर्मात, बैसती बहुत ग्रंथ घोकीत, आणि प्रपंची होऊन निरत, शिवस्मरण विसरले. आणि क्षत्रिय ते संपूर्ण, नाना शस्त्रे सांभाळून, सदा युद्ध इच्छिती म्हणून, शिवस्मरण विरले. वैश्य आपुल्या व्यवहारेसी, द्रव्याची दुनाई इच्छुनी मानसी, तागडी धरिती अहर्निशी, शिवस्मरण मग कैचे. कुणब्यासी नाही घरदार, नित्य नूतन संसार, भूमी सेवा करीती निरंतर, मग शिवस्मरण कैचे तया.
सोनार सुतार कासार करीत आपुले व्यवहार, प्रपंची गुंतले निरंतर मग शिवस्मरण कोठोनी, ऐशा सकळी ही याती आपल्या व्यवहारी गुंतती, जन्म मरणांच्या आवृत्ती न सुटती साचार, पुनः पुनः जन्म मरणे 84 लक्ष योनी भोगणे, परितयांच्या परिहारा कारणे, शिवनामामृत समर्थ, या लागी शिवलीलामृत ग्रंथ, पापी जनोद्धारक निश्चित, याते जे श्रवण पठन करीत ते जन होत शिवरूपी, एक मंडळा माधारी म्हणजे 42 दिनाभितरी, सदा शिवमूर्ती ध्यावनी अंतरी, 7 अवर्तने करीत जे, तया श्री गौरी रमन, प्रत्यक्ष देऊनी दर्शन, सकळ कामना करीतो पूर्ण, ऐसा महिमा ग्रंथाचा, श्रावण मासी सोमवारी एक एक अवर्तन जो करी, श्री शंकर तयाचे घरी वास करीतो सर्वदा, श्री शंकर झालिया प्रसन्न, जगी तयासी काय न्यून, जैसी कामधेनू मिळता संपूर्ण, मनोरथ पूर्ण होतात, जरी पाहिजे शंभूची कृपा, तरी आहे मार्ग सोपा, करती पंचाक्षरादी मंत्र जपा, शिवलीलामृत वाचावे, शनी प्रदोषी शिवरात्री दिनी 3 आवर्तने करिता तक्षणी, सर्व बंधमुक्त होऊनी इच्छिला पदार्थ लाधतो, आता शंकेल श्रोत्यांचे मन, श्री शिवमंत्राच्या जपे करून, जैसी दाचाराच्या अंगातून पापे निघाली काकरूपे, तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप आम्ही करत असता अमुप, काकरूपे आमुचे पाप गेले का न दिसे पै, तरी श्रोतेजन हा ऐका, ऐसई अंतरी न धरा शंका, स्कंद पुराणे व्यासे जे का, लिहिले तेची हे कथिलेसे, या लागी हे असत्य म्हणता, जीवेसी कीटक पडतील तत्वता, दाशार्ह परिभावे वर्तता, पापे भस्म होतील, 14 अध्याय भीतरी, जे मंत्र कथिले ऋषीश्वरी, तिही निष्पाप होऊनी सत्वरी, बहुत जन उद्धरले, शिवकवचे भद्रायु बाळ, शिवमंत्रे शारदा निर्मळ, राजपुत्राचा आलेला काळ, रुद्रावर्तने परतला, शबर स्त्री भस्म झाली, परिती नैवेद्य अर्पणाच्या वेळी, अन्नपात्र घेऊन पतीजवळी उभी राहिली पूर्ववत, बहुला ती केवळ त्रिपातकी, पश्चातापे गेली स्वर्गलोकी, विदुर व्रतार होता नरकी, तोही तेथे आणविला, वामदेवे ब्रह्म राक्षसास, गौतमे कल्माश पाद रायास, श्री शिवे श्रियाळ चांगुनेस, आणि चिलयास उद्धरिले, दाशार्ह रावा आणि कलावती, शिवमंत्रे पावली मुक्ती, व्याध तरला अरण्यपंथी, कीर्तन श्रवण मात्रेच, गोरक्षक बाळ अज्ञान, तोही तरला शिवमंत्रे करून, मंत्रांत मंत्र श्रेष्ठ हे 2, पंचाक्षरी आणि षडाक्षरी, शिवकवच महामंत्रासहित, मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात, रुद्रावर्तन चिता भस्मभूत, आणि शिवदर्शन उत्तम, यांची महात्मे संपूर्ण, 14 अध्यायांत वर्णून, या 15व्या अध्यायी आख्यान, जगद्गुरूचे कथियले, स्कंदा प्रति शंकर सांगत, जे या मंत्रासी मुखे बोलत, तया मी प्रत्यक्ष उमानाथ, दर्शने देतो प्रीतीने, जो शिवलीलेसी पठन करी, तयासी प्रसन्न गिरिकुमारी, आणि मीही तयासी अहोरात्री, न विसंबे निश्चय, ऐसे श्री गिरिजानाथ, कथित जाहले स्कंद प्रत, म्हणून मीही तैसेची जेथ, वर्णिले असे पा, मी आपल्या पदरीचे काही उगाच वर्णन केले नाही, श्रोतेजनी हृदया ठाई, विकल्प काही न धरावा, शिवलीलेचे 14 अध्याय हा 15वा कोठील काय, ऐसा मनी विकल्प होय, तरी सांगतो ऐकिजे, ज्या शिवे भक्त तारिले अपार, आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र, त्यानेच या कलियुगी अवतार धर्मस्थापनार्थ घेतला, शिवमहिमा अगाध सकळी कीजे प्रसिद्ध, म्हणून 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला, पूर्वयुगी जी लीला वर्तली ती 14 अध्यायी वर्णिली, कलियुगी श्री चंद्रमौळी शंकराचार्य अवतरले, त्याची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण, श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन सादर असावे साचार, हे 15 अध्याय संपूर्ण, नित्य करावे श्रवण पठन, अथवा 7 पारायणे अत्यादरे करावी, मध्य मास भक्षून न करावे ग्रंथ पठन, की स्नान केल्या वाचून पारायण न करावे, रजस्वलेच्या श्रवणी न पडावा हा मंत्र शिरोमणी, की अभक्ष भक्ष भक्षुनी शिव नये या ग्रंथा, आणि जो दुष्ट दुर्जन अविश्वासू निंदक महान, त्याच्याही श्रवणी जाण न घालावा सर्वथा, रजस्वला स्त्रियांसमान दुजनिंदकाचे मन, केवळ शुद्ध असते म्हणून ग्रंथ श्रवणा योग्य नव्हे,
या ग्रंथाच्या पठने करून इच्छिले सर्व प्राप्त होऊन गंडांतरे रोग मृत्यू पाप ऋण दरिद्र संकटे निरसती अष्टकुष्टादी रोग निरसती शृंखळादी बंधने तुटती आयुष्यवर्धन धनसंतती अखंडित होय पा आणि तुष्टीपुष्टी सायुज्य सदन पठन मात्रे लादते पूर्ण याच्या नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे 15 अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमेन वाचवेल तरी 42 ओव्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्यात नित्य प्रभाती स्नान करून 42 ओव्या वाचिता पूर्ण सर्व शिवलीलामृत पठन केल्याचे पुण्य येईल. शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहुत सरस त्यातील निवडोनी सारांश 42 ओव्या काढिल्या. आता 42 ओव्या कोणत्या तरी सांगतो ऐकाव्या त्या श्रवण मात्रे सकळ श्रोत्या स्वर्गप्राप्ती निश्चय. नित्यपाठाच्या 42 ओव्या. ओम नमोजी शिवा परिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंब ताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्ध आनंद विलासन माया चक्र चाळका अविनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्या शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्न दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करून भलत्यामिषे घडो शिवस्मरण न कळता परीस लोहा लागून झगटता सुवर्ण करीतसे न कळता प्राशिता अमृत अमर काया होता यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तात्काळ जय जय शिव मंगलधामा निज जनतारका आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा नामा अतीता हिमाचल सुता मनरंजना स्कंदजनका शफरीध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वर हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिराज रंग गिरीशा धराधरेंद्र कन्या मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडासी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती आमनाय न कळे तुझे आदी मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगी उडी घालीसे सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परमपावन संसारी हो नितारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चिताचे करीती विचार शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुमान निकृतना मदमत्सर कानन दहना निरंजगना भवहारका हिमाद्रीजा माता गंगाधरा सुहास्यवदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र दिनींदवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयमूर्ते परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपतये पेन गाथा परममंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मा मंदमूर्ती तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध नीती कथिलीस जय जय भस्मोद्ध तिलांगा योगी ध्येया भक्त भवभंगा सकल जन आराध्य लिंगा नेई वेगी तुझ पासे जेथ नाही शिवाचे नाम तो धिग्राम धिग्रा आश्रम दिग्गृह पुरोत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले केळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे काम गजविदारक पंचानना क्रोध जलद प्रभंजना लोभोदकार चंड किराणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना
दंभ नग बेदका सहस्त्र नयना लोभ महासागर शोषणा अगत्य महामुनिविया आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोद्धारा रुंडमाला अंकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची धन जे शिव भजनी पारायण सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करीती पै सुत सांगे शौनकादिकां प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्याच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्य ते जे करीती रुद्राक्ष धारण त्यांसी वंदिती शक्रद्रुहीन केवळ तयांचे घेता दर्शन तर ती जन तात्काळ ब्राह्मणादी 4 वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणुनी अपवित्र लेले नाना वस्त्रलंकार तरी केवळ प्रेतीची जरी बक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयूरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव मनता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगद्मात्मा सदा शिव ज्यासी वंदिती कमलोद्भव गजासे इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादि कंद विश्वंभर दयाब्दी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूपती जो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी नित्यपाठाच्या 42व्या समाप्त. ब्रह्मानंद मने श्रीधर या 42व्या समग्र शिवलीलामृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या सकळ शिवलीलामृताचे आणि या 42व्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान. जेवी इक्षुरस गाळुनी शर्करा काढीजे त्यातुनी तेवीच हे शिवलीलेतुनी सार काढिले सज्जनार्थ कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणूनिया हे जाणवण्या अंतरात शंकर आज्ञे नित्य पठनार्थ श्री शिवलीलेच्या सारावृत ऐशा या ओव्या रचिलेल्या भोळा चक्रवर्ती उदार भक्तवत्सल कर्पूर गौर तारा वयाजन समग्र नाना उपाय करीतसे तो दीनजनांचा कनवाळू नाना रीती करीत सांभाळू परी हे दुर्जन कृतज्ञ केवळू मुखे नामही न घेती पा शिवनाम मुखी असावे म्हणून साधू संत करीती यत्न परी हे सर्व अतिमूर्खजन प्रपंची गुंतवून पडताती तरणी उद्यापासून अस्तमानापर्यंत अनुदिन निंदावाद मुखातून परी शिवनाम न येची या लागी सज्जना लागुनी विनयितो उभय हस्त जोडून शिवलीलामृत पठने करुनी मोक्ष जोडून घेईजे नित्य समस्त नो हे पठन तरी 42व्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले होयसे होतसे श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सखळ म्हणून तो जाश्वनीळ प्रत्यक्ष होय जपकर्त्या. आता शेवटी मी श्रीधर श्रोतयापरी जोडून कर विनंती करीतो ही सादर अंतर माझी ठेवावी पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र शिवकवच मृत्युजयादी मंत्र शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाना निर्धारे या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जनाप्रत तथापि देणार तरी निश्चित इतुके गुह्य राखावे. हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदका लागून एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोत्यांप्रती मागत. हा शिवलीलामृत ग्रंथ श्रीमद स्कंद पुराणांतर्गत ब्रह्मोत्तर खंडीचा अर्थ असे यथार्थ सर्वही स्कंद पुराणी व्यास नारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नैमिषारण्य सुताने जैसे ऋषीसी कथिले पै तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे श्री विश्वनाथ असो प्रीत सर्वदा. जैसे शंकरे करणी कथिले तैसे पत्री असे लिहिले न्यूनाधिक यद्यपि जाहले तरी दोष नसे मजवरी. जय जय शिवा कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा श्रीधर हृदयारविंद भ्रमरा अक्षय अभंगा दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेवी इक्षुदंड संत सज्जन परिसोत अखंड 15 गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.
शुभं भवतु। इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त। श्री स्वामी चरणार्पणमस्तु।